Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Today we have started chapter number 4, issue of debentures, कर्ज रोख्यांची विक्री. Issue of debentures, कर्ज रोखे debentures ची विक्री. Debenture is a certificate of loan taken by company. There are also known as creditorship securities. चॅप्टर नंबर 2 मध्ये आपण पाहिलेलं होतं शेअर्स डिबेंचर्स संदर्भात. त्यानंतर आता आपल्याला डिबेंचर्सची विक्री म्हणजेच इश्यू ऑफ डिबेंचर्स या संदर्भातून पाहायचं आहे. या चॅप्टरमध्ये रेग्युलेशन्स गव्हर्निंग इश्यू ऑफ डिबेंचर्स कर्ज रोखे विक्री संदर्भातील नियम पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट नंबर आहे प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲज पर कंपनी ॲक्ट 2013. कंपनी कायदा 2013नुसार डिबेंचर्सची विक्री संदर्भातील प्रोव्हिजन म्हणजेच तरतुदी. त्यानंतर सेकंड नंबर प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲज पर कंपनीज शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स रूल 2014. कंपनी शेअर कॅपिटल भाग भांडवल आणि डिबेंचर्स कर्ज रोखे नियम रूल 2014नुसार डिबेंचर्सची विक्री संदर्भातील तरतुदी. पहिला कंपनी कायदा 2013नुसार डिबेंचर्सची विक्री संदर्भातील तरतुदी आहे. दुसरा आहे कंपनी नियम 2014नुसार प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स. प्रोव्हिजन तरतुदी कर्ज रोख्यांच्या विक्री संदर्भातील तरतुदी. आणि थर्ड नंबर आहे रिक्वायरमेंट्स ॲज पर सेबी SEBI सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीनुसार रिक्वायरमेंट्स काय आहेत? सेबीनुसार कर्जरोख्याच्या विक्रीबाबतच्या आवश्यक बाबी कोणत्या? आणि त्यानंतर आहे प्रोसिजर फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धती म्हणजे कर्जरोखे विक्रीसाठीची प्रोसिजर काय आहे. आणि त्यानंतर डिबेंचर ट्रस्टी हा भाग या अकॅडमिक इयर 2020-21मध्ये आपल्याला कमी करण्यात आला आहे, रिड्यूस करण्यात आलेला आहे. डिबेंचर ट्रस्टी 4.3 नंबरचा हा भाग डिबेंचर ट्रस्टी हा वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपण इश्यू ऑफ डिबेंचर्स याचं इंट्रोडक्शन घेणार सुरुवात करू. तर आपण त्या कर्जरोख्यांची विक्री संदर्भातून कंपनीज प्रेफर इशुईंग डिबेंचर्स टू राईज फंड ॲज दे कॅन बी रिपेड आफ्टर अ लॉंग पिरियड. डिबेंचर्स हे बारोड कॅपिटल आहे, उदार तत्वावरतीचं घेण्यात आलेलं कॅपिटल आहे. हे परत करावं लागतं. म्हणजेच अ डिबेंचर इज अ सर्टिफिकेट ऑफ लोन टेकन बाय अ कंपनी. आता या डिबेंचर्सची भांडवल गोळा करण्यासाठी कंपन्यांनी म्हणजेच कॅपिटल राईज गोळा करण्यासाठी भांडवल गोळा करण्यासाठी कंपन्यांनी डिबेंचर्सची विक्री करून भांडवलाची म्हणजेच कॅपिटलची उभारणी करतात. अ कंपनी कॅन मेक पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर्स ओनली इफ कंपन्या जनतेकडनं म्हणजेच पब्लिक इश्यूकडनं सर्वसामान्य आम जनतेकडनं डिबेंचर्सची विक्री करून भांडवलाची उभारणी करू शकतात. परंतु ओनली इफ खालील परिस्थितीत. खाली काही कंडिशन देण्यात आले आहेत. त्यावरनुसारच कंपन्या आम जनतेकडून म्हणजे जनरल पब्लिककडनं
डिबेंचर्सची विक्री करून कॅपिटल राईज करू शकतात. त्यामध्ये फर्स्ट नंबर आहे, द कंपनी ऑर इट्स प्रमोटर्स or its directors have not been prohibited for assessing the securities market by SEBI. काय म्हणण्यात आले? द कंपनी प्रोमोटर, त्याचे प्रवर्तक, त्याचे डायरेक्टर्स, संचालक मंडळ यांनी सेबी SEBI सेबी कंपनी, प्रोमोटर्स, डायरेक्टर्स यांना सेबी सिक्युरिटी मार्केट मध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध केला नसेल. नॉट बीन प्रोहिबिटेड. प्रवेश करण्यास त्यांना प्रतिबंध केलेला नसेल तर त्यांना त्या ठिकाणी काय करण्यात येतं? डिबेंचर्सची विक्री करण्यात येते. त्यानंतर सेकंड नंबर, द कंपनी ऑर इट्स प्रमोटर्स ऑर इट्स डायरेक्टर हॅव नॉट बीन डिक्लेअर्ड ॲज अ विलफुल डिफॉल्टर ऑर हॅज नॉट डिफॉल्टेड इन रिपेमिंग अँड प्रिन्सिपल ऑर इंटरेस्ट ऑर एनी डेफ्ट सिक्युरिटी फॉर अ पिरियड ऑफ मोर दॅन 6 months. 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठी कोणत्याही कर्जाची परतफेड म्हणजेच प्रिन्सिपल ऑर इंटरेस्ट, मुद्दल व व्याज परत करण्यास कंपनीचे प्रमोटर्स, डायरेक्टर्स हे दोषी असल्याचे घोषित केलेले असल्यास, दोषी नसल्याचे घोषित केले असल्यास, विलफुल डिफॉल्टर ऑर हॅज नॉट डिफॉल्टेड इन, जर हे घोषित असल्यास या प्रकरणामध्ये म्हणजे यामध्ये डिबेंचर्सच्या विक्री संदर्भातील कायदेशीर नियमानुसार, त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार तरच त्यांना डिबेंचर्सचं अलॉट करण्यात येतं. काय काय आहे? पहिल्यांदा सांगण्यात आलं आहे की डिबेंचर्सची विक्री करून कंपनी कॅन राईज फंड गोळा करू शकते. त्यानंतर कंपनी कॅन मेक अ पब्लिक इश्यू ऑफ डिबेंचर्स ओनली इफ, कंपनी आम जनतेला म्हणजे जनरल पब्लिकला कर्जरोख्याची विक्री म्हणजे डिबेंचर्सची विक्री करून भांडवलाची उभारणी करू शकतात. ओनली इफ, खालील परिस्थितीत करू शकतात. म्हणजे त्याचा अर्थ कंपनी, त्यामधील फर्स्ट आहे कंपनी किंवा कंपनीचे डायरेक्टर्स किंवा प्रमोटर्स यांना जर सेबीने, सिक्युरिटी एक्सचेंज ऑफ बोर्ड इंडिया यांनी जर सिक्युरिटी मार्केटमध्ये येण्यास प्रोहिबिटेड, यांना प्रतिबंध केलेला नाही. म्हणजे असे काही कंपन्या आहेत ज्यांना सेबी प्रोहिबिटेड करते, म्हणजे त्यांना येऊ देत नाही असेसिंग करण्यासाठी. अशा कंपन्यांनी डिबेंचर्सची विक्री करू शकत नाही. आणि सेकंड नंबर आहे, अशा काही कंपन्या आहेत म्हणजेच त्या कंपन्यांनी 6 महिन्यापेक्षा जास्त काळासाठीची जी रक्कम डिबेंचरच्या रूपात घेतलेली आहे, त्यांचं मुद्दल आणि व्याज म्हणजेच प्रिन्सिपल ऑर इंटरेस्ट हे परतफेड
न केल्यामुळे दोषी समजले आहेत असे कंपन्या डिबेंचर्सची इश्यू करू शकत नाहीत. हा इंट्रोडक्टरी भाग. इन दिस चॅप्टर we will learn about the various regulations or provisions related to issue of debentures and the procedure for issuing debentures. या आपल्या चॅप्टरमध्ये इश्यू ऑफ डिबेंचर्स, कर्ज रोख्याचे विक्री संदर्भातील वेगवेगळे आपल्याला काय पाहिजेत, नियम पाहिजेत, त्याची प्रोसिजर, प्रक्रिया पाहायचं आहे आपल्याला. आणि त्याचबरोबर इश्युइंग डिबेंचर्स, कर्ज रोखे विक्री संदर्भातील प्रोसिजर, रूल्स, रेग्युलेशन्स याचे पालन कसे करायचे कंपनीनं हे पाहायचं आहे. त्यामध्ये 4.1 फर्स्ट नंबर, रेग्युलेशन्स गव्हर्निंग इश्यू ऑफ डिबेंचर्स, कर्ज रोखे विक्री संदर्भातील नियम, रेग्युलेशन्स पाहिजेत आपल्याला. A company issuing debentures have to comply with the provision of the Companies Act 2013, Companies Share Capital and Debentures Rules 2014, RBI Guidelines and SEBI's various regulations. कंपनी डिबेंचर्सची विक्री करताना कंपनी कायदा 2013 मधील प्रोव्हिजन आणि कंपनी नियम 2014 भाग कंपनी नियम 2014 शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स म्हणजेच भाग भांडवल आणि कर्ज रोखे आणि RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आणि सेबीच्या व्हेरियस रेग्युलेशन, रिझर्व्ह बँक आणि सेबीच्या विविध नियमांचे पालन करावे लागते. कंपनीला डिबेंचर्सचा इश्यू ऑफ डिबेंचर्स करण्यासाठी म्हणजेच कंपनीला कर्ज रोख्याची विक्री करण्यासाठी कोणते कोणते रूल्स फॉलो करावे लागतात, काय काय तरतुदी करावे लागते. तर पहिला आहे प्रोव्हिजन ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, कंपनी कायदा 2013 मधील कंपनीज रूल्स 2014 मधील कंपनी नियम, कंपनी रूल 2014 आणि RBIची गाईडलाईन आणि सेबीच्या व्हेरियस रेग्युलेशन्सचे पालन करावे लागते. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ डिबेंचर कंपनी हॅज टू फुलफिल द फॉलोइंग प्रोव्हिजन्स रेग्युलेशन्स. कंपनीला डिबेंचर्सच्या प्रकारानुसार खालील तरतुदींची पूर्तता करावी लागते. खालील प्रोव्हिजन्सची म्हणजे तरतुदींची पूर्तता करावी लागते. ॲक्ट, रेग्युलेशन, गाईडलाईन्सेस, प्रोव्हिजन, कायदा, नियम, मार्गदर्शक आणि तरतुदी. कंपनीला डिबेंचर्सच्या प्रकारानुसार खालील तरतुदी म्हणजेच प्रोव्हिजन्सची फॉलोइंग प्रोव्हिजन्स अँड रेग्युलेशनची पूर्तता करावी लागते. कंपनीज ॲक्ट फर्स्ट नंबर, कंपनीज ॲक्ट 2013 सेक्शन 71, कंपनी कायदा 2013 कलम 71 सेक्शन 71 नुसार प्रोव्हिजन देण्यात आले. कंटेन्स प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स, कर्ज रोखे विक्रीची तरतूद, अटी त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर सेकंड नंबर, कंपनीज शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स रूल 2014 रूल 18, कंपनी नियम 2014
रूल 18 यामध्ये काय तरतूद देण्यात आलेली आहे? कंटेन्स प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ सेक्युर्ड डिबेंचर्स. सेक्युर्ड डिबेंचर्सच्या विक्री संदर्भातील प्रोव्हिजन. थर्ड नंबर, सेबी इश्यूज अँड लिस्टिंग ऑफ डेफ्ट सेक्युरिटी रेग्युलेशन 2008. आता हे झाले सेबीचे. आता ॲक्टनुसार काय आहे? सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या इश्यू अँड लिस्टिंग ऑफ डेफ्ट सिक्युरिटी या संदर्भातील नियम 2008 मध्ये काही प्रोव्हिजन देण्यात आलेले आहेत. covers provision for issue and listing of debentures which are not convertible either into wholly or partly into equity shares. It is acceptable if debentures are issued through public offer, private placement, and for listed debentures. As per these provisions, company has to follow disclosure requirement as applicable to public issue of equity shares. जे कर्जरोखे नॉट कन्व्हर्टेबल आहेत नाहीत किंवा ज्यांचे पार्टली इंटू इक्विटी शेअर्स, ज्यांचे इक्विटी शेअर्स भागामध्ये पूर्ण कन्व्हर्जन किंवा अंशतः म्हणजेच खुली स्वरूपात कन्व्हर्जन केले जाऊ शकत नाही, अशा डिबेंचर्सची इश्यू करण्यासंदर्भातील, विक्री करण्यासंदर्भातील तरतुदीचा समावेश आहे, प्रोव्हिजनचा समावेश आहे. यामध्ये पब्लिक ऑफर, प्रायव्हेट प्लेसमेंट फॉर इश्यूड डिबेंचर्स अशा यांची जनतेकडनं किंवा प्रायव्हेट प्लेसमेंटनं, खाजगी प्लेसमेंटनं किंवा लिस्टेड डिबेंचर्स कर्जरोख्यांच्या सूचीसंदर्भातील नमूद केलेल्या तरतुदी म्हणजेच प्रोव्हिजन्स लागू होतात. आणि या विक्री करताना कंपनीला ॲप्लिकेबल फॉर टू इश्यू टू इक्विटी शेअर्स यांचे पूर्ण सिक्युरिटी इक्विटी शेअर्सची पब्लिकला विक्री करून कंपनीला याचे प्रोव्हिजनचे पालन करणे आवश्यक आहे. हे आपण फक्त ॲक्ट, रेग्युलेशन अँड गाईडलाईन्स पाहतोय. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन प्रोव्हिजन्स प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्वरूपातील आपल्याला एक्सप्लेन करून पाहायच्या आहेत. हे फक्त आपण कोणते रूल्स, कोणते नियम कंपनीला इश्यू ऑफ शेअर्स करण्यासाठी म्हणजेच डिबेंचर्सची इश्यू ऑफ डिबेंचर्स संदर्भातील रूल्स रेग्युलेशन्स कोणते आहेत हे फक्त पाहतोय. आणखीन आपल्या पुढे जाऊन आपण त्याची प्रत्येक रूल्सचे प्रोव्हिजन्स इश्यू ऑफ डिबेंचर संदर्भातील आपण पाहणार आहोत. म्हणजेच आपण वरील पाहिल्याप्रमाणे प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲक्ट 2013, प्रोव्हिजन ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स रूल्स 2014 अँड रिक्वायरमेंट्स ॲज पर सेबी यांचे तिन्ही प्रोव्हिजन्स आपण पुढे पाहणार आहोत. यानंतरचा 4th नंबरचा ॲक्ट, रेग्युलेशन्स अँड गाईडलाईन्स. सेबी इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट रेग्युलेशन 2019,
सेबी रेग्युलेशन 2009. सेबीच्या इश्यू ऑफ कॅपिटल भांडवलाची विक्री आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट, काही वेगवेगळे रिक्वायरमेंट्सच्या नियम रेग्युलेशन 2009 काही प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहेत. Provision for issue of debentures and listing of debentures that are convertible either partly or fully or optimally into listed or unlisted equity shares. As per these provisions, a company has to follow the same disclosure norms as applicable to equity shares. या सेबीच्या प्रोव्हिजन 2009 सेबीच्या नियम 2009 लिस्टिंग डिबेंचर्स म्हणजे असूचीबद्ध जे कर्जरोखे आहेत त्यांचं कन्व्हर्जन हे इक्विटी शेअर्समध्ये पूर्णतः पार्टली किंवा फुल्ली म्हणजे अंशतः कन्व्हर्जन होते. अशा डिबेंचर्सच्या विक्री संदर्भातील तरतुदींच्या नियमांचं पालन हे सेबी रूल्स 2009 नुसार करणं आवश्यक आहे. त्यानंतर 5th नंबरचा सेबीचा रूल, सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन 2015. सेबीच्या नियम 2015 नुसार प्रोव्हिजन विच आर लिस्टेड कंपनी इश्युइंग नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स, debt instrument, etc. has to fulfill the provision related the various listing conditions which a company has to comply with. या सेबीच्या रेग्युलेशन 2015 नियमानुसार नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्सची विक्री करण्याचा आणि डेफ्ट इन्स्ट्रुमेंटचा अशांची जी कोणतीही बाबतची जी पूर्तता आहे म्हणजेच त्याच्या संदर्भातील प्रोव्हिजन्स आहेत यासाठी कंपनींनी लिस्टेड कंपनीला याबाबतची पूर्ण करावयाच्या अटी या सेबीच्या रेग्युलेशन 2015 नुसार करणे आवश्यक आहे. आणि यानंतरची RBIची गाईडलाईन्स, RBI गाईडलाईन्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची काही तत्त्वे, काही मार्गदर्शक. मेंट फॉर बँक विच राईज कॅपिटल बाय इश्युइंग नॉन इक्विटी इन्स्ट्रुमेंट. नॉन इक्विटी इन्स्ट्रुमेंटची विक्री करून भांडवलाची उभारणी करणाऱ्या बँकांसाठी हा RBIचा रूल लागू आहे. हे फक्त आपण कोणत्या तरतुदी आहेत आपल्याला माहीत असलं गेलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी दिले. प्रत्येक डिबेंचर्स इश्यू करण्यासंदर्भातील रूल्स हे आपण पुढे पाहणार आहोत. कंपनी ॲक्ट 2013, 2014 आणि सेबीची. A company can issue secured as well as unsecured debentures. कंपनी सुरक्षित व असुरक्षित कर्जरोख्याची विक्री करू शकते. Secured as well as unsecured debentures. It can issue non-convertible debentures or debentures which can be converted fully or partly into equity shares. तसेच इक्विटी शेअर्सची
ज्याचे इक्विटी शेअर्समध्ये पूर्णतः पार्टली आणि फुल्ली कन्व्हर्जन केल्या जाणाऱ्या डिबेंचर्सची सुद्धा विक्री करू शकते. ऑल डिबेंचर्स आर रिडीमेबल, दॅट इज हॅव टू बी रिपेड. म्हणजेच रिडीमेबल डिबेंचर्स हॅव टू बी रिपेड. तसेच कर्जरोख्याची परतफेड कंपनीला करावीच लागतेच. कंपनी कॅन इश्यू डिबेंचर्स टू इट्स मेंबर और मेक अ पब्लिक ऑफर और ऑफर इट इवन थ्रू प्रायव्हेट प्लेसमेंट. कंपनी आपल्या भागधारकाला, जनतेला म्हणजेच पब्लिकला खाजगीरित्या सुद्धा कर्जरोख्याची विक्री करू शकते. कंपनी कॅन ऑल्सो लिस्ट इट्स डिबेंचर ऑन स्टॉक एक्सचेंज. कंपनी डिबेंचर्सची भागबाजारामध्ये स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी करू शकते. The board of directors of a company have to authority to issue debentures. कर्जरोखे विक्रीचा अधिकार कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मंडळाला असतो. सगळ्यात महत्त्वाचा आपल्या MCQ मध्ये विचारण्यात येतो. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ अ कंपनी हॅव द अथॉरिटी टू इश्यू डिबेंचर्स. कोणाला हे डिबेंचर्स विक्री करण्याचा अधिकार हा पूर्णपणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना आहे. आता यामधील प्रोव्हिजन फॉर द इश्यू ऑफ डिबेंचर्स ॲज पर. आता इथून आपला मेन चॅप्टर संदर्भातील वर्किंग सुरू झालेली आहे. कर्जरोखे विक्रीच्या तरतुदी जे आपण चॅप्टर सुरू होताना पाहिलं होतं. कंपनी ॲक्ट 2013 अनुसार कंपनीज शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स रूल 2014 आणि सेबी रेग्युलेशन. कंपनी कायदा 2013 नुसारच्या तरतुदी, कंपनी नियम 2014 नुसारच्या तरतुदी आणि सेबी रेग्युलेशन्स. हे आता 1 बाय 1 आपल्या मेन चॅप्टरला आपण इथून सुरुवात करणार आहोत.